नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पगारात 65% वाढ शक्य. 10 ऑगस्टला होणार मोठा निर्णय. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी माहिती समोर येत आहे. कर्मचारी आणि रिटायर्ड झालेल्या कर्मचाऱ्यांनी आयोगाच्या शिफारशींकडे लक्ष ठेवून आहेत. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. वेतन आयोगाने 7 ऑगस्ट आणि 10 ऑगस्ट 2026 रोजी दिल्लीत कर्मचारी संघटना, महासंघ आणि केंद्र सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशातल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलवले होते. या बैठकीत कर्मचारी संघटनांच्या सूचना आणि मागण्यांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर आयोग अंतिम अहवाल तयार करेल. या बैठकीत सर्वात जास्त भर बेसिक पे, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि प्रवास भत्ता आणि एकूण पगाराच्या रचनेवर असणार आहे. कर्मचारी संघटनांनी बेसिक पेमध्ये वाढ करण्यासाठी 3.83 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशनने कुटुंबाचा खर्च लक्षात घेऊन सॅलरी ठरवण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे बेसिक पेमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रवास भत्त्यांबद्दल लेवल 1 कर्मचाऱ्यांना 9,000 प्रति महिना प्रवास भत्ता देण्याचा प्रस्तावही चर्चेत आहे. जर कर्मचारी संघटनांच्या या प्रमुख मागण्या सरकारने स्वीकारल्या तर लेवल 1 कर्मचाऱ्यांना एकूण पगार 37,080 वरून 61,344 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच जवळपास 65% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.